नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, कारण तुम्ही सुद्धा या आनंदाचाच एक भाग आहे आणि तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आले आहे. तर बघा, स्वामींच्या आई भगवतीच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे आपलं चॅनल जे आहे हे हाफ मॉनिटाईज झालेलं आहे. आता झालेलं 15 दिवस होऊन गेलेले आहेत, पण काही कारणाने मला व्हिडिओ करणे जमलं नाही. पण चला म्हटलं आज तुमच्यासोबत हे शेअर करावं. बघा, यूट्यूब चॅनेल चालू करून अजून 1 वर्ष कंप्लीट व्हायचं आहे. त्याआधीच आपलं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे आणि बघा, फुल मॉनिटाईज होण्यासाठी आता फक्त 500 वॉच टाईम मला बाकी आहे आणि तो सुद्धा तुमच्या कृपेमुळे लवकरच पूर्ण होणार आहे. बघा, तुम्ही जर घरगुती एखादा व्यवसाय करताय, बिझनेस करताय किंवा घरगुती कोणतं एखादं काम करताय, डेली रुटीन, तुम्ही ते सुद्धा यूट्यूबला शेअर करू शकता. म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनेल नवीन चालू करून तुम्ही हे धावण्याचा प्रयत्न करू शकता. सुरुवातीला प्रत्येकालाच भीती वाटते, चेहरा दावत नाही, फक्त आवाज देतात आणि काय होतं मग आपल्या मनात भीती वाटते की मला हे होईल का, माझ्याकडून होईल का, काही चुकल का, मला व्यवस्थित बोलता येईल का. पण बघा, तुमच्याकडे जी कोणती कला आहे ती तुम्ही दावण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यूट्यूब हे असं क्षेत्र आहे की तुम्ही ज्यावेळेस ह्यात उतराल त्यावेळेस तुम्हाला नवनवीन काही ना काहीतरी शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आता बघा, आपल्या याआधीसुद्धा स्वामी विचाराने मी हे एक चॅनल होतं, त्यातसुद्धा मी संपूर्ण स्वामींची माहिती सांगितलेली होती. स्वामी सेवा कशी करावी, देवपूजा कशी करावी, प्रत्येक सणासुदीची माहिती मी त्या चॅनेलवरती सांगितलेली आहे. पण माझ्या काही चुकांमुळे सुरुवातीला आपल्याला एवढं माहिती नसतं, तर मी काय केलेलं होतं, गाणी लावली होती शॉर्टला. त्यामुळे काही व्हिडिओ, काही शॉर्ट हे झालेत, कॉपीराईट झालेत. मग मी काय केलं, त्या चॅनेलवर तिथंच सोडलं आणि नवीन चॅनेल चालू केलं, स्वामी कुटुंब म्हणून. आणि याआधीचं होतं ते स्वामी विचार आणि मी, असं होतं. तर हे नवीन केलं परत स्वामी कुटुंब आणि मी. तर ह्याला सुद्धा सुरुवातीला खूप छान व्ह्यूज येत होत्या आणि तुम्ही बघू शकता चेक करून की पहिले काही सुरुवातीचे काही व्हिडिओ आहेत, तर ते छान व्हायरल झालेले आहेत. एक तर असा व्हिडिओ आहे की स्वामींचे 11 गुरुवार कसे करावे, खूप छान माहिती दिली आणि इतका छान व्हायरल झाला की त्याचा मला खूप छान वॉच टाईम मिळाला. आणि बाकीसुद्धा काही आहे ते सुद्धा खूप छान व्हायरल झालेले आहे, त्याचेसुद्धा मला वॉच टाईम खूप छान मिळाला, सबस्क्रायबरसुद्धा छान मिळालेले आहेत. तर बघा, तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच करा, पण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. आता तुम्हाला जर चालू करायचे असेल तर तुम्ही काय करा की तुम्हाला जे काही जिथे तुम्हाला अडचण येते, जे काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जसं सांगता येईल, जशी मदत करता येईल तशी मी तुम्हाला नक्कीच करणार आहे. आता बघा, सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस शॉर्ट टाकतो, त्याचबरोबर मोठे व्हिडिओ, लॉंग व्हिडिओसुद्धा टाकत असतो. तर बघा, यूट्यूबला सर्च करून बघा, काय म्हणतात की शॉर्टचा वॉच टाईम पकडला जात नाही. हो, बरोबर आहे, शॉर्टचा वॉच टाईम धरला जात नाही, फक्त लॉंग व्हिडिओ जे असतात त्याचेच वॉच टाईम पकडला जातो. तर शॉर्टने काय होतं, आपले सबस्क्रायबर वाढतात आणि मोठ्या व्हिडिओने काय होतं तर आपला वॉच टाईम वाढतो. मग तुम्हाला जर चालू करायचं असेल तर सुरुवातीला काय लागतं की शॉर्ट व्हिडिओवर आपला वॉच टाईम 3 महिन्यात आपल्याला पूर्ण करावा लागतो, म्हणजे तसे त्याला व्ह्यूज लागतात. आणि मोठ्या व्हिडिओला काय लागतं, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम 1 वर्षाच्या आत आपल्याला कंप्लीट करावा लागतो. आणि तो जर नाही झाला तर मग काय होतं की पहिला जो आहे तो कमी होत जातो आणि 1 वर्षानंतर आणि दुसरं आहे 1 वर्षानंतर आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचा वॉच टाईम वाढला जातो, असं होतं. मग तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुम्ही नक्कीच चालू करा, पण मी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नका. सुरुवातीला काय होतं, आपण दोन्हीसुद्धा टाकत असतो, शॉर्टसुद्धा टाकतो आणि लॉंगसुद्धा टाकतो. आपल्याला म्हणजे एवढं समजत नाही. पण तुम्ही बघा, यूट्यूबला सर्च करून बघू शकता की आपण नक्की कसं चालू करावं आणि शॉर्ट टाकावं की लॉंग टाकावं. आता काय होतं, आपण ज्यावेळेस सुरुवातीला चालू केल्यानंतर दोन्हीसुद्धा टाकत असतो, पण बघा शॉर्टचा वॉच टाईम जो आहे तो धरला जात नाही, फक्त लॉंग व्हिडिओचा धरला जातो. तर पहिलं चॅनलला जी मी चुका झाल्या माझ्याकडून, त्यामुळे आता चुका नाहीत म्हणायच्याला, काय होतं, आपण ज्यावेळेस चालू करतो ना त्यावेळेस आपल्याला अनुभव येतात आणि आपण ज्यावेळेस दुसरा चालू करतो चॅनल, म्हणजे नवीन चॅनलवर आपण पुन्हा काम करतो, मग या अनुभवातूनच आपण शिकत असतो. मग आपल्याला कळतं आपण पहिले कोणत्या चुका केल्यात आणि आता कोणत्या चुका करू नयेत. मग तो एक अनुभव असतो, म्हणजे आपलं वेळ जातो, त्याचबरोबर
आपली मेहनतसुद्धा म्हणजे असं म्हणतात की ती वाया जाते, पण मी तर असं म्हणते की ती वाया जात नाही. कारण काय तर आपल्याला एक प्रकारचा अनुभव येत असतो आणि त्या अनुभवातूनच आपण शिकत असतो. आता बरंच काय काय असं म्हणतात, हे सेटिंग करा, ती सेटिंग करा, हे असं करा, ते तसं करा. पण तुम्हाला मी एक सांगते, प्रॉपर तुम्ही व्यवस्थित चॅनेल जर चालू केला तर बघा, व्यवस्थित व्ह्यूज तुम्हाला येतात. सुरुवातीला काय करतो यूट्यूब, आपली व्हिडिओ पळवत आणि त्यानंतर ज्यावेळेस आपलं हाफ मॉनिटायझेशन होतं त्यावेळेस ना आपल्याला व्ह्यूज कमी येतात. आता तुम्ही या चॅनलवर सुद्धा बघू शकता, सुरुवातीला जर तुम्हाला चालू करायचं असेल आणि काही अडचणी आल्या तर बघा, तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन. पण आनंद खूप झालेला आहे, म्हणजे खूप मस्त वाटते. तर हा होता छोटासा व्हिडिओ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.